नमस्कार मंडळी, जाणीचे यज्ञकर्माच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर करूया दिवाळी फराळातला एकदम मस्त खमंग कुरकुरीत पदार्थ, जो खूपच कुरकुरीत तर झालेलाच आहे, शिवाय तितकाच खमंग आणि रुचकर झालेला आहे असा पातळ पोह्यांचा चिवडा आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. खूप सुंदर होतो या पद्धतीने करून बघितला तर, आणि खूप सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे की पोहे कसे काय तुम्ही छान असे न आकसता छान हा पातळ पोह्यांचा चिवडा करू शकता. हा पातळ पोह्यांचा चिवडा खूप खमंग लागतो आणि घरोघरी तर तो होतोच आणि सगळ्यांना तो आवडतोच. तर आपण करूया, हा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे कारण हा खूप आवडता पदार्थ आहे सगळ्यांचा. तर हे जे पातळ पोहे आहे ते साधारण 1 किलो प्रमाणात मी घेतलेले आहे. आधी मी प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये, म्हणजे प्रीहीट करून ठेवला होता 10-15 मिनटं, आणि त्या बंद करून मग ओव्हन, त्या गरम ओव्हनमध्ये मी जवळपास अर्धा तास हे पोहे तसेच ठेवून दिले होते ट्रेमध्ये घालून. तरीही आता मी परत म्हणजे छान कुरकुरीत ते झालेले आहे, तरी किंचित त्याला कारण ते बराच वेळ करून झालेले आहेत तर बाजूला ठेवले होते, म्हणून मी कढईमध्ये थोडंसं फक्त त्याला हलकं गरम करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता याचा छान कुरकुरीत आवाज येतो आहे मस्तपैकी. तर असे हे आपले पोहे अगदी 5-7 मिनटात नंतर कढईत मी गरम फक्त केले आहेत, आणि आधी ओव्हनला, प्रीहीट ओव्हनला ते गरम करून ठेवले होते. मस्त कुरकुरीत होता. तुमच्याकडे ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह असेल तर असा उपयोग जरूर करा. त्याचा वेळ वाचतो, मेहनत वाचते आणि पदार्थ एकदम उत्तम होतो. तर आता आपण त्याच कढईमध्ये मोठ्या ह्याच्यात तेल घातलेलं आहे. तेल साधारण 3-4 चमचे मीडियम आकाराचा, म्हणजे पोहे खायचा चमचा नाही तर मोठा थोडा चमचा आहे, तर त्या चमच्याने 3-4 चमचे घेतले. त्याच्यामध्ये मी सगळ्यात आधी दाणे घातले, कारण दाणे छान भाजले गेले पाहिजे, खमंग परतले गेले पाहिजे, म्हणून ते खमंग झाले की मग डाळ्या घातल्या आहे, अर्थात डाळवं, आणि मग खोबऱ्याचे काप घातले, सुक्या खोबऱ्याचे. ते तिन्ही जिन्नस थोडे परतायला वेळ लागतो म्हणून ते आधी घालायचे. त्याच्यानंतर मी भरपूर सारा कढीपत्ता घातला आहे, तो धुवून घेतलेला होता, आणि कढीपत्ता कुरकुरीत होऊ द्यायचा चांगला, तो ओलसर राहता कामा नये, नाही तर चिवडा खराब होऊ शकतो. तर कुरकुरीत करून घ्यायचा आहे कढीपत्ता. त्याच्यानंतर मिरच्या घातल्या मी 14-15 साधारण. यावेळेला मी मिरचीचा असा छानसा हा पातळ पोह्यांचा चिवडा करणार आहे, ज्याच्यात तिखट घालणार नाही, म्हणून मिरच्या जास्त घातल्या, तुम्ही कमी करू शकता. त्याच्यानंतर सोफ, तीळ असे मी जिन्नस घातले आहे, ज्याच्यामुळे या चिवड्याला अजून वेगळा आणि छान स्वाद येतो. खसखस घालायचं मात्र मी यावेळेला विसरली आहे, पण तुम्ही नक्की घाला, कारण खसखस, तीळ आणि बडीशेप यांनी येणारा जो स्वाद आहे तो चिवड्याला आणखी रुचकर बनवतो. तर नक्की ट्राय करा यावेळेला. त्याच्यानंतर मी कोरडे मसाले घालणार आहे, ज्याच्यामध्ये मी धणेपूड घातलेला आहे, हळद घातलेली आहे, आणि मुख्य म्हणजे आमचूर पावडर घालायचं आहे आपल्याला, ज्याने येणारा पण स्वाद आणखी छान होतो. तर हा असा चिवडा खूप वेगळ्या पद्धतीचा होतो आणि खूपच रुचकर होतो, कारण पातळ पोह्यांचा चिवड्यामध्ये जर आपण थोडीशी आमचूर पावडर, थोडीशी साखर अशी जर घातली ना, तर त्याचा आंबट गोड चवीचा परिणाम मस्त साधता येतो, आणि तिखटपणा पण खूप छान लागतो या चिवड्याला. त्यामुळे मिरच्या भरपूर घालून, थोडंसं आमचूर पावडर घालून मस्तपैकी हा करायचा आहे. कोरडे जिन्नस जास्त घातलेली आहे मी, धणे, जिरे पूड, हळद आणि आमचूर पावडर एवढंच घातलं आहे. त्याच्यानंतर पातळ पोह्यांवर मी मीठ आणि साखर घालून घेतलं आहे आणि ते एकत्र केलं आहे. मग या फोडणीत हे सगळं घातलेलं आहे. मीठ, साखर म्हणजे मग पोह्यांना छान लागतं, त्याच्यामुळे असं पोह्यांवर ते मी घातलेलं आहे. तसंच तुम्ही करा, आधी घालून ठेवू शकता थोडंसं. ते व्यवस्थित हलक्या हाताने एकत्र करायचं आहे, पोहे तुटता कामा नयेत. इतके कुरकुरीत झाले की ते तुटू पण शकतात, त्यामुळे हलक्या हाताने हे करायचं आहे, आणि मग हे सगळं पोह्यांमध्ये फोडणीमध्ये घालायचं आहे. आपला चिवडा तयार आहे. चिवडा हा प्रकार एकदम पटकन तयार होतो. जितका तो खमंग आणि रुचकर असतो तितकाच तो लवकर होणारा पण झटपट प्रकार आहे, आणि असं ओव्हन किंवा मायक्रोवेव्हचा वापर करून तो केला तर आणखी पटकन होतो. तर असा 1 किलोचा पोह्यांचा चिवडा अगदी 15-20 मिनटात आपला तयार झालेला आहे. याच्यामध्ये मी ओव्हनमध्ये ठेवण्याचा वेळ न धरता सांगते आहे तुम्हाला. त्याच्यानंतर कुरकुरीतपणा तुम्ही बघूच शकता, आत्ता मी दाखवलं आहे त्याप्रमाणे खूपच कुरकुरीत चिवडा झालेला आहे आणि खूप सुंदर चवीचा झालेला आहे. नक्की या पद्धतीने करून बघा. या छोट्या छोट्या टिप फॉलो करा, की मायक्रोवेव्ह ओव्हन असेल तर त्याचा जरूर वापर करा. त्याच्यानंतर याच्यामध्ये बडीशेप, तीळ, खसखस असं घालायला विसरू नका. आमचूर पावडरची चव अवश्य घाला, खूप छान स्वाद येतो, आणि असा मस्त खमंग कुरकुरीत चिवडा लगेच तयार करायला घ्या. आणि हा व्हिडिओ आणि पदार्थ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका, कारण येत्या दिवाळीचे असे छान छान पदार्थ घेऊन मी येतच राहणार आहे पुढे पुढे. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, आणि अजिबात तेलकट न होणारा हा खमंग कुरकुरीत चिवडा या पद्धतीने नक्की करून बघा. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.